नमस्कार. कसं काय? आज करायची होती हुरडा पार्टी. गावाकडची मित्रमंडळी मुंबईवरून गावाकडे आली होती. त्यांना म्हणलं मुंबईकडलं खाऊन आता तुम्ही लय कंटाळलात चला तुम्हाला आपल्या शेतातला गावरान रानमेवा खाऊ घालतो. आणलं त्यांना आपल्या शेतात आणि एक एक कणीस करून 10-15 कणस मोडून घेतली. आणि आमच्या काकासाहेबाच्या डोक्यावर जे दिलंय ती काय कणस नाहीत बरं का, डोंगर दिलाय डोंगर. कणस घेऊन जाताना म्हणलं आता आपल्या स्टाईलमध्ये एक तरी व्हिडिओ होऊन जाऊ द्या म्हणलं. मग काय आपल्या स्टाईलमध्ये एक व्हिडिओ काढला. आता आम्ही आलतो सदामच्या कोट्यावर आणि आता सोलायची होती आपल्याला कणस. मग कणस कोण सोलणार म्हणून लागली होती बांधणं. मग काय काकानं नाही घेतली कणस सोलून. सारखं पाऊस पडत होता त्यामुळे सरपण होतं ओलं आणि नुसतं धूर निघायचा त्यामुळे काकासाहेबाचं डोळं झालेलं लाल. काकाला म्हणलं आता थांब मी कणस बाजतो. मग काय एक एक कणीस घेतलं आणि खाली वर काठीनंच केलं. नुसतंच कणीस काय चवीला चांगलं लागायला गेलं. मग काय केलं शेजारची तिथे गेला आणि आणली सगळी लिंबू वारबाडून. आता म्हणलं बांधणं हो अगर काय पण हो म्हणलं. त्याशिवाय काय चवच लागायला गेली ती. अरे बाबो असल्या पार्टीचा आपण कधीच नाद केला नव्हता. एक जण म्हणला मीठ जर असतं तर लयच भारी लागलं असतं. मग काय साथ पडला गेला पण मीठच घेऊन आला की च्या मायला कणस उगणीस तर लिंबन मीठ लावलं उगणीस ती खा खा खाल्ली. दुसऱ्या दिवशी हागवून लावणी म्हणजे बरं आहे. आता म्हणलं लयचा अंधार पडलाय गड्यानो आता आपण जाऊ घराकडं. मग काय काली काकासाहेबाची 4 व्हीलर आणि निघाला घराकडं. काय पण म्हणा बरं का पण मित्रासोबत पार्टी केलेलाचा आनंद जे आहे ना ती एकदम वेगळाच आहे बरं का. आणि तुम्ही नुसतं व्हिडिओ बघू नका तर तुम्ही पण शेताकडे जा आणि हुरडा पार्टी करा.